महाराष्ट्र विधानसभा आनंदोत्सव 2024 या विधानसभेच्या आनंदोत्सवाच्या निमित्ताने आपण आज विचार करतोय की जगात सर्वात जास्त तरुण भारतात, तरीही तरुणांचं नेतृत्व नाही देशात. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे आणि सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये तरुणांचं नेतृत्व आपल्याला निर्माण करायचं आहे आणि ते करण्याच्या दृष्टीने आपल्याला समजदार, जबाबदार, ज्यांना ध्येय आहे अशी आणि जी एकनिष्ठ आहे अशी तरुण मंडळी आपल्याला महाराष्ट्रातून निवडायची आहे. आणि आज महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना आपल्याला आव्हान करायचं आहे की आता सगळे जे राजकारण घाणेरडे चाललेले आहे त्यांना आपण बाजूला ठेवूया, कोणत्याही पक्षाचा असो. त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या वेगवेगळ्या पक्षांमधून तरुण मंडळी ह्या राजकारणात उभी आहे आणि त्या प्रामाणिकपणे ती पुढे येतात आहे, तर जी मंडळी ह्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये अनेक वर्षापासून चुकीच्या पद्धतीने राजकारण करतायत, त्याला शह देण्यासाठी ह्या तरुणांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. आणि म्हणून जनतेतील तरुणींनी पुढे यायचं आहे आणि 100% मतदान करायचं आहे. आणि हे मतदान करून आपल्याला विविध पक्षातील तरुणींना निवडून द्यावायचं आहे. आणि त्यासाठी आज आपण जी क्रिकेटची मॅच घेतली, अतिशय चांगल्या प्रकारची खेळीमेळीच्या वातावरणामध्ये क्रिकेटची मॅच झाली. 1 करोड वर्सेस 139 करोड. 1 करोड म्हणजे जी संपूर्ण राजकीय पक्ष आहे, वेगवेगळे राजकीय पक्ष, त्याचं प्रतिनिधित्व करणारी ही 1 करोडची टीम होती, ज्याला आपण ओल्ड म्हणतो. आणि त्याच प्रकारे जी तरुण मंडळी होती, जी संपूर्ण 139 कोटीचं प्रतिनिधित्व करत होती, तर त्याला आपण गोल्ड म्हणतो. सो ओल्ड वर्सेस गोल्ड अशा प्रकारची ही मॅच या ठिकाणी घेण्यात आली. आणि त्याच्यामध्ये गोल्ड म्हणजेच 139 करोड मधील तरुण मंडळी निवडून आली. आणि अशा प्रकारे या मंडळींचं सर्वांनी स्वागत केलं. आणि याचं प्रतिनिधित्व ज्या 139 करोड मधील तरुणांनी केलं विविध पक्षांमधून, त्यांचा हा विजय झालेला आहे. आणि अशा प्रकारे हा विजय आपण चांगल्या प्रकारे साजरा करूया आणि त्यांना ह्या निवडणुकीत आपण शुभेच्छा देऊया.